नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। बघा, नीटचा रिझल्ट आता आलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी कॅप 1 राऊंडचा कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे BAMSचं, ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेजेसचं। आता यावरती बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुमची रँक असती, तुमची रँक काय त्यावरून तुमची काउन्सिलिंग केली जाते, ठीक आहे। तर आपण BAMSचा प्रायव्हेट कॉलेजेसचा या व्हिडिओमध्ये कट ऑफ बघून घेणार आहे। तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट करून देण्याची जिम्मेदारी ही माझी राहणार आहे, जर का तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग केली तर, ठीक आहे। तर बघून घेऊया आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ। तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरी असते आपल्याकडे। तर ओपन कॅटेगरीसाठी काय कट ऑफ जाणार आहे कॅप राऊंड 1चा किंवा कॅप राऊंड 2चा, तर 3,64,976 अशा रँकवरती मागच्या वर्षी प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ गेला होता। आणि या रँकच्या आत जर का तुमचं कट ऑफ असेल तर मी 100% सांगू इच्छितो तुम्हाला की तुमचा नंबर लागणं हे पॉसिबलच आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी 3,67,769 गेला होता। ओबीसी कॅटेगरीसाठी म्हणणं आहे आपलं हे, ठीक आहे। मार्क पण बघितले आपण तर 350 ते 355 मार्क ज्यांना असेल त्यांचा नंबर लागणं इथं खूप जास्त प्रोबेबल आहे। फक्त तुम्ही काउन्सिलिंग एकदम परफेक्ट करा। जर का तुम्हाला काउन्सिलिंग नसेल जमत तर तुम्ही माझ्याकडून काउन्सिलिंग करू शकता। अगदी कमी फीसमध्ये, सगळ्यात कमी फीसमध्ये आपली काउन्सिलिंग तुम्हाला भेटणार आहे। त्याच्यानंतर VGA कॅटेगरी 3,67,389 या असा कट ऑफ गेला होता मागच्या वर्षी, म्हणजेच 350 ते 355 मार्क पर्यंत, ठीक आहे। त्याच्यानंतर NTB 3,98,698 असा कट ऑफ गेला होता, ठीक आहे। NTCचा 3,91,576 असा कट ऑफ गेला होता। NTD साठी काय गेला होता तर NTD साठी 3,70,682 असा कट ऑफ तुम्हाला गेला होता। मार्क बघितले आपण तर बघा, मार्क हे 350 ते 355 दिसत असेल तुम्हाला, ठीक आहे, सगळ्या कॅटेगरीसाठी। तर हे तुमच्या लक्षात असू द्या की 350 ते 355 मार्क पर्यंत जर का तुमचं असेल मार्क्स किंवा याच्या आत जर का तुमची रँक असेल कोणत्या पण कॅटेगरीमधून, तर 100% तुमचा नंबर लागणं शक्य आहे। फक्त तुम्ही काउन्सिलिंग बरोबर करा। मागच्या वर्षी खूप जास्त जणांनी चुकीची काउन्सिलिंग केली होती, सोबतच जे काउन्सिलर होते त्यांनी पण चुकीची काउन्सिलिंग केली होती। म्हणून माझं हे म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही एकदम शार्प काउन्सिलिंग करा, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण SC कॅटेगरीसाठी बघितलं तर 3,84,516 म्हणजे 345 ते 350 मार्क, ठीक आहे। ST कॅटेगरीसाठी खूप जास्त कट ऑफ गेला होता 5,97,279 म्हणजेच 280 ते 290 मार्क वरती त्यांना कॉलेज अलॉट झाला होता। त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी बघितली आपण तर 3,93,061 असा कट ऑफ गेला होता, ठीक आहे, 340 ते 350 मध्ये, ठीक आहे। तुम्ही मला डायरेक्टली व्हिजिट सुद्धा देऊ शकता ऑफिसला। आपलं ऑफिस कुठं आहे तर माडा कॉलनी भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे, माडा कॉलनी भोकरदन, ठीक आहे। चल, तर हे तुम्हाला नक्की कळलं असेल की कॅप 1 राऊंडचा कट ऑफ काय जाईल। कॅप 2 राऊंडचा पण कट ऑफ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा। तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट करून देण्याची जिम्मेदारी माझी असणार आहे, जर का तुम्ही काउन्सिलिंग केली तर। थँक्यू।